पाहिजे होती थार. ओम बघा थार मध्ये बघतोय. बसून बघ ना. ओमला थार आवडते खूप, त्यामुळे बस उतरा आता. आईला आणि ओमला थार खूप आवडते. ओमनी घेतलाय टाइमपास खायला. तो म्हणतो तुम्हाला कोणाला देणार नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. अजून झोपला ज्यांचा, अजून तो काही उठणं झाला आहे, त्यामुळे बघू आता ओम काय करते का तर उठला का. त्या ओमची गुड मॉर्निंग झाली आहे आता. आमचे ओम दादा उठले आहेत. बघा कसे डोळे लागतात अजून सकाळी सकाळी. बघा मित्रांनो, पोर घाललंय लेट उठतं आमचं चिल्लू. हां पण तुझी चाबी ती तू दिली सकाळी, तुला ती चाबी. सकाळी राग आला होता आणि याने चाबी बेड खाली फेकून दिली. कमी डेंजर पोरगा नाही, याला बाहेरच घेऊन जायचं. कुठं भेटली का? च्या साईला लागलाय आज नाद भवऱ्याचा. बघा आमचा साई कसा भवरा फिरवतो. मी आणि साई चाललोय आता मंदिरात. आज शनी अमावस्या आहे ना, तर मी दोघं चाललो शेंदेवाच्या मंदिरात. त्याला तुम्हाला शेंदेवाचं मंदिर दाखवतो वसईमध्ये कुठं आहे ते. करून निघालो होतो 2 जण आणि झाला आता 4 जण. तर मी आता मंदिरात, इथे शेंदेवाचं मंदिर आहे मस्त. आणि महादेवाचं पण इथं मंदिर बघू शकता तुम्ही. देवाचं दर्शन आम्हा सगळ्यांनी मस्त आता मंदिराचं दर्शन घेतलंय. आणि आम्ही आता चाललोय. इथं भरपूर प्रकारच्या गाड्या बघायला भेटल्या मला. बघू शकता तुम्ही, गाड्या थार आहेत, त्यानंतर महिंद्राच्या गाड्या आहेत. कायची होती थार. ओम बघा थार मध्ये बघतोय. बसून बघ ना. ओमला थार आवडते खूप, त्यामुळे बस उतरा आता. बोल ना, कोणती गाडी बघायची? हा हा ही आहे. ही गाड्या त्यांना बघायचं लय नाद आहे. हे उतरा रे. ए भाऊ नो, म्हणजे ओमला गाडी खूप पसंत असते. चला चार्जर भले. चला बस का ओमा, खुश का आता? अजून बघायची इच्छा आमच्या ओमची गाडी. इकडे सरक. कोणती आवडते तुला घ्यायची? कोणती? मध्ये त्यांना गाड्या बघायच्या आहेत आणि ते सगळ्या गाड्या फिरून बघतायत. हा चालू आहे म्हणजे ती इलेक्ट्रिक गाडी ना बाई, चार्जिंग गाडी. हा चला उतरा. गाडी सोबत फोटो काढायला यांना खूप आवडतंय. आणि साई इकडे बघ ना. ओमा इकडे बघ. इकडे बघ रे. आईला आणि ओमला थार खूप आवडते. मंदिरात आणि आम्हाला दिसतं इथं सगळ्या गाड्या, त्यामुळे आम्ही सगळ्या गाड्यांकडेच बघायला फिरलो आणि दर्शन पण घेतला मी. चला मग आता चाललो, निघालो मी आता घरी. चला अगदी आणि तू केवढा मोठा आहेस? म्हणजे तू पैसे तोंडात घालशील? पैसे तोंडात घालणं योग्य वाटतं का तुला? पैसे आहे तोंडात घातले का असं होत आहे? त्याला तू डायरेक्ट मारतो. साई तुला काही कळतं का? तुझ्यापेक्षा मोठा आहे ना तो. हा साई एवढूच आहे. तो तर मोठा दिसतोय मला. तू केवढा आहे? चीटी से भी छोटा. इतना बड़ा. तू ना चीटी से भी छोटा है.
राईट राईट जो बोलता है वही रहता है। अंडो लवकर राहायचं या डोक्याला लागेल. कुठ लागले कुठ लागले ए ओमा तू पण मारतो त्याला. तुम्ही भांगडी का करता मला काही कळत नाही. तू चप्पल घालून फिरतोय घरात. मी आधी टाकायला मध्ये काय जेवण बनतंय बघू द्या. आणि आम्हाला आज जायचंय पनीर क्रिस्पी घ्यायला. तेजू काय बनवतोय जेवायला? काय बनव कसली गिलके बनवते? बरं मग आम्ही पनीर क्रिस्पी आणू का? भाजीचा तू कर ना तोपर्यंत. आम्हाला 15-20 मिनिटं लागतील. ओमा आम्हाला क्रिस्पी खायची आज इच्छा झाली आहे. सोयाबीन सोयाबीन चिल्ली भेटली तर सोयाबीन चिल्ली आणू किंवा पनीर क्रिस्पी भेटली पनीर क्रिस्पी दोघं पण आणू. काय गिलक्याची भाजी बनवायला घेतली बायकोनी. चपात्या झाल्यात का मग? आणायची का नाही मग? हा चालेल मग. तू पण येते का? आता पनीर क्रिस्पी घ्यायला चाललोय. आई आपण पण सांगितलं घेऊन ये म्हणून. कारण की पोरांना पण आज सॅटर्डे. आम्ही मटन मच्छी तर काही खात नाही त्यामुळे पनीर आम्हाला आवडतं. त्यामुळे आम्ही पनीर आणून खातो. सगळ्यात जास्त आमच्या साईला पनीर आवडतं मित्रांनो. आणि आमच्या ओमीला सोयाबीन आवडते. आता सोयाबीन हो का रे येडापणा का करतो साई तू? ते अरे माती काय असते माहिती का? एक एनर्जी निर्माण होते त्याच्याने. ते बोट फिरवल्याने त्याची एनर्जी येत असेल ना त्याला. तुला एनर्जीसाठी तू काय करतो? ही कोणती ए मारू नको नको बेटा. मोठा भाऊ तुझा. आलोय इथं चायनीजच्या दुकानामध्ये. आम्ही माझं आज मंचाव सूप त्याला व्हेजिटेरियन खायला ओमनी घेतलाय टाइमपास खायला. तो म्हणतो तुम्हाला पण लस देणार नाही त्यामुळे त्याला खाऊ द्यायचं. पार्सल चाललो आम्ही घरी. आम्ही घेऊन आलोय आता पनीर क्रिस्पी. आणि आता आम्ही जेवण करू. चला बसलोय बघा आता जेवायला. करतो मी आता जेवण. जेवायला या मग. शुभ संध्याकाळ मित्रांनो. कसे आहेत तुम्ही? मजेत ना? मजेत असाल. आय होप तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग आवडेल. तुम्ही असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक करत जा. तर पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय. एक मोपाला घेतली मित्रांनो यांनी. त्याच्या सगळ्यात उंच साईज उंच दिसतो. एक मोपाला घेतली मित्रांनो यांनी. त्याच्या सगळ्यात उंच साईज उंच दिसतो. याची दोघांनी हाईट दोघांची मिळून सुद्धा साईची हाईट होत नाहीये. हे बघा बंधू प्रेम कसं असतं.